नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी। लक्ष्मण पवार 10 वर्षापासून आमदार आहेत असं धनंजय मुंडे म्हणतात। पंकजा मुंडे फडणवीसांनी त्यांच्या मतदारसंघासाठी निधी दिलाय। निवडणूक लढवण्याआधीच लक्ष्मण पवार निवडणूक हरलेत असं धनंजय मुंडे म्हणाले। दरम्यान काल लक्ष्मण पवारांनी गेवराईमधून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते। नाही आलं तर मग कुठलाही पंडित या गेवराई मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झाला नाही पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या विरुद्ध एकजूट होऊन एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जर ह्या पदावर इच्छुक असेल तर आम्ही त्यांची विचारणा करणार आहोत। ज्या आमच्या जुन्या सहकार्यापैकी जे इच्छुक आहेत त्यांचे मी आज नाव विचारले आहेत आणि जर त्यांच्यापैकी नाव नाही आलं तर मग परत सगळ्या जनतेला विचारून काय निर्णय घ्यायला पाहिजे जेणेकरून की हे पंडित पुन्हा निवडून येणार नाहीत। याबद्दल आज मी जनतेला या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळ मागून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे जनता म्हणेल त्याच्यावर विचार करून आम्ही योग्य निर्णय घेऊ। भारतीय जनता पार्टीचे गेली 10 वर्ष झालं ते आमदार आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताईंनी त्यांना अभूतपूर्व निधी विकासासाठी त्या ठिकाणी दिला। एवढा निधी दिल्यानंतर सुद्धा एखादा तिथं उमेदवार म्हणून पुन्हा घ्यायची आणि जिंकायची त्याच्याऐवजी हताश होणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वतःच पूर्णपणानं ते निवडणूक लढवायच्या अगोदरच मनाने हरलेले आहेत।